उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागताच राज्यात अनेक ठिकाणी पाणी प्रश्न तीव्र होतोय। त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस, सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पाण्याचा संघर्ष तीव्र झालाय। नेरा देवधर धरणाचे 1 टीएमसी पाणी सांगोला, माळशिरस आणि पंढरपूरच्या दुष्काळी गावांना मिळावे, यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला। मात्र या निर्णयाला फलटणच्या संजीवराजे निंबाळकर यांनी विरोध केलाय। याच संजीवराजे निंबाळकर यांचा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी निषेध करत आपण सांगोल्याला पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे स्पष्ट केले आहे। शिवाय खासदार धैर्यशील मोहिते पाटील पाण्याबाबत कुठली भूमिका घेणार असा सवालही पाटील यांनी उपस्थित केलाय। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे फलटण शेजारील मान खटावचे आमदार आहेत, तर फलटणचे रणजितसिंह निंबाळकर हे म्हाडा लोकसभेचे माजी खासदार आहेत। या दोघांनी सांगोला आणि माळशिरसला पाणी मिळावे यासाठी मोठे प्रयत्न केले। परिणामी रामराजे आणि संजीवराजे निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर व जयकुमार गोरे अशा फलटणच्या 2 गटातील राजकारणाची किनार सांगोला आणि माळशिरसच्या पाण्यावर येऊन ठेपली आहे। नेरा देवधरचे पाणी माळशिरसला मिळावे, टेल टू हेड नियमानुसार शेवटचा टप्पा असणाऱ्या सांगोला आणि माळशिरसला पाणी मिळावे यासाठी सांगोला आणि माळशिरसमधील जनता गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे। हे पाणी त्यांना मिळत असताना आता फलटणकरांच्या विरोधाची धार तीव्र झाली आहे। फलटणचे रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर या विषयावर मैदानात उतरले आहेत। फलटणचे वाढीव पाणी सांगोला आणि माळशिरसला देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली। त्यावर माळशिरसमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत। त्यांनी संजीवराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे।